नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मागच्या सेशनमध्ये आपण गौरवगान ही कविता बघितली होती. ती कुणाची होती? बरोबर, कवी प्रफुल्ल रणदिवे यांची ती कविता होती. सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती गौरवगान ही कविता लिहिलेली आहे. आपणही आज आपल्या देशातील सर्व सैनिकांचा मान राखला पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे, अशी भावना त्या कवीने कवितेतून व्यक्त केलेली आहे. आपण आता पुढचा पाठ पाहणार आहोत. तुम्हाला मी आशा करते की तुम्हाला कविता समजली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण आता पुढचा पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे आपला हात जगन्नाथ. आता जगन्नाथ म्हणजे काय? तर आपणच आपलं काम केलं पाहिजे. जगन्नाथ ही देवता आपण पुरीला बघितलेलं आहे की पुरीला जगन्नाथ देवाचं म्हणजे विष्णूचं मंदिर आहे आणि त्याची मोठी रथयात्रा असते आणि त्यातनं धान्य वितरण होतं. असं म्हणतात की जगन्नाथपुरीमध्ये कोणीही माणूस उपाशी राहू शकत नाही, इतकं सतत अन्नदान त्या पुरीमध्ये घडतं. इतकं त्या देवतेचं किंवा त्या देवळाचं वैशिष्ट्य आहे. तर जगन्नाथ म्हणजे काय? तर स्वतःची कमाई करणं किंवा स्वतःचं पालन पोषण करणं. दुसरं एक काय आहे की ह्या कथेचा सारांश काय आहे? तर कथेमधनं असं सांगितलेलं आहे की स्वतःचं काम स्वतः करावं. कथा कशी आहे किंवा गोष्ट कशी आहे ती तुम्हाला मी सांगते. एक शेतकरी असतो आणि त्यानं शेतामध्ये आपली शेत सगळं तयार केलेलं असतं आणि ते शेत जे आहे ते शेत त्यानं चांगल्या प्रकारे निगा केलेली असते आणि ते शेत कापणी योग्य होतं किंवा कापणीसाठी तयार होतं. आणि त्या शेतामध्ये लावी पक्षी म्हणजे पक्ष्यांचे बरेच प्रकार आहेत. तर बरेच प्रकारामधला लावी हा पक्षिणीचा प्रकार आहे. तर ती लावी पक्षीण आपल्या पिल्लांच्या बरोबर तिथे राहत असते, त्या शेतामध्ये राहत असते. आणि त्या शेतामध्ये ती जेव्हा राहते तेव्हा तिला काळजी असते की आपली पिल्लं छोटी छोटी आहेत, ती पिल्लं स्वतःच्या पायावरती पंख फुटून केव्हा बाहेर पडणार आणि त्याच्या आधी जर कापणी झाली तर कसं होणार? आपण आपल्या पिल्लांना घेऊन कसं जाणार? कारण त्या पिल्लांना थोडं तरी उडता आलं पाहिजे, त्यांच्या पंखामध्ये थोडं तरी बळ आल्याशिवाय ती त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नव्हती. त्यामुळं तिला सतत चिंता होती की आता काय करायचं, शेतकरी शेत कापेल का? आणि म्हणून तिनं पक्ष्यांना म्हणजे आपल्या पिल्लांना सांगून ठेवलं होतं की कोणी कापणीसाठी विचारायला आलं किंवा कापणीचं बोलायला आलं तर तुम्ही लक्ष ठेवा. मग हे लक्ष का ठेवा? तर त्या पिल्लांना ती सुरक्षित दुसरीकडे नेऊ शकेल म्हणून तिनं तसं सांगितलं होतं. त्याच्यानंतर ती लावी पक्षीण रोज बाहेर पडायची, आपल्या पिल्लांसाठी चारा घेऊन यायची आणि संध्याकाळी विचारायची की आज कोणाचं काय बोलणं झालं? तर एक दिवस पक्षी किंवा पिल्लं सांगतात की आई आज असं बोलणं झालं की उद्या शेत कापायला हवं आणि त्यासाठी आपल्या मित्रांना बोलवायला हवं, असं शेतकरी म्हणतो. पण मित्र हे कसे असतात? फक्त सुखाचे सोबती असतात. आपल्याला प्रत्येकजण मदत करतोच असं नाही, जरी मित्र असला तरी मदत करतोच असं नाही. पण तो मदत करण्यासाठी आपण वाट बघतो की मित्र आपल्याला मदत करेल, पण तो करेलच असं नाही. त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याची निराशा होते आणि त्याला परत जावं लागतं. दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की आपल्याकडे मित्र आले नाहीत आपल्या मदतीला, निदान आपले नातेवाईक म्हणजे कोण? सोयरे, आप्तेष्ट, आपल्या जवळची माणसं, त्यांना आपण नातेवाईक असं म्हणतो. आत्या, काका, मामा हे सगळे आपण नातेवाईक म्हणतो की जी जवळची माणसं आहे. तर त्या लोकांना, त्या नातेवाईकांना तो बोलवतो किंवा बोलवायला सांगतो की त्या नातेवाईकांच्या बरोबर ते नातेवाईक आणि आपण अशी मिळून शेताची कापणी करूया. पण
ठरल्याप्रमाणे मित्रांसारखेच नातेवाईकसुद्धा कापणी करायला किंवा मदत करायला येत नाहीत. शेवटी शेतकऱ्याची निराशा होते. निराशा नाही होत, तो असं म्हणतो की जर माझ्या मदतीला कोणी येणार नसेल तर आपण दोघंजण दुसऱ्या दिवशी शेत कापूया. आणि त्यासाठी विळा म्हणजे शेत कापण्याचं जे साधन आहे तर ते साधन घेऊन आपण त्याला धार लावूया, म्हणजे चकाकी येऊ देत, त्याच्यामध्ये ताकद येऊ देत आणि ती धार लावून आपण स्वतः शेत कापायला सुरुवात करूया. म्हणजे शेवटी कसं आहे की आपण जेव्हा आपणच ठरवतो की मला स्वतः ते काम करायचं आहे तेव्हा ते काम आपण पूर्ण करतो. आणि लावी पक्षी म्हणते की रोज कापणी होणार नाही, मित्र येणार नाहीत, कापणी होणार नाही, नातेवाईक येणार नाहीत, कापणी होणार नाही, पण आज शेतकऱ्यांना ठरवलं आहे की उद्या आपण कापणी करायचीच, म्हणजे तो नक्कीच कापणी करणार. आणि त्या रात्री ती आपल्या पिल्लांना घेऊन सुरक्षित ठिकाणी बाहेर पडते. एक एक पिल्लांना उचलून ती दुसरीकडे आपली जागा शोधते. म्हणजेच काय, जर आपण कुणावरही अवलंबून राहिलो नाही तर आपलं काम नक्कीच होतं. असं म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे संतांनी सुद्धा आपल्या असं सांगून ठेवलेलं आहे की जो दुसऱ्यावरती विसंबला आहे, जो दुसऱ्यासाठी थांबलेला आहे, विसंबला म्हणजे अवलंबलेला आहे, त्याच्यासाठी थांबलेला आहे, अवलंबून आहे, तर त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे त्याचं काम होणार नाही किंवा त्याच्या कामामध्ये अनेक विघ्न येणार, अडचणी येणार, संकट येणार. आणि म्हणून केव्हाही आपला हात जगन्नाथ, म्हणजे आपणच आपलं काम केलं पाहिजे. ते करण्यासाठी आपणच आपल्यामध्ये शिकण्याची वृत्ती निर्माण केली पाहिजे, असा ह्या कथेतून आपण बोध घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे आपणच आपला अभ्यास केला तरच आपण प्रगती करू शकतो. अभ्यास म्हणजे काय, तर सराव करणं, पुन्हा पुन्हा करणं. एकदा केला म्हणजे अभ्यास झाला असं नाही, तर जेव्हा आपण पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्टीचा सराव करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला नक्की येते. आणि ती येण्यासाठी आपण स्वतःवरतीच अवलंबून राहूया आणि स्वतःचं काम स्वतः करूया, ह्यासाठी हा पाठ आहे. एका शेतात एक लावी पक्षी तिच्या पिल्लांसह राहत होती. पिल्लांसह, सह म्हणजे सोबत, पिल्लांना बरोबर घेऊन राहत होती. लावी हे एक प्रकारचं नाव आहे. जसं बगळा, बदक असे आपण अनेक पक्षी, कावळा, चिमणी अनेक पक्षी म्हणतो, तसं लावी पक्षीण हे पक्षिणीचं नाव आहे किंवा तो प्रकार आहे. जेव्हा त्या शेतातील धान्याची कणसे तयार होऊन कापणी योग्य झाली, की आपण शेत बघितलं असेल तर शेतामध्ये काय होतं, तर ते धान्य वरती गळून येतं आणि त्याला कणसांमध्ये दाणे असतात, तर ती धान्याची कणसं तयार होतात. आणि ती तशी तयार झाली की ती कापणी योग्य होतात. मग लावणी कधी केली जाते, तर पावसाळ्याच्या सुरुवातीला, जे जून जुलैमध्ये आपण लावणी करतात शेतकरी. आणि 4 महिन्यानंतर साधारण शरद ऋतूमध्ये कापणी योग्य ते पीक होतं. मग जेव्हा कापणी योग्य म्हणजे काय, कापायला झालं, असं जेव्हा झालं तर तिला काळजी पडली. तोपर्यंत ती तिथे शेतात राहिलेली होती, तिला काळजी नव्हती. का, तर कणसं तयार झाली नव्हती, त्यामुळं शेतामध्ये येऊन फक्त शेताचा मालक जाणार, पण बाकी काही होणार नाही, आपल्या पिल्लांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यामुळं तिला तोपर्यंत काळजी नव्हती. पण जेव्हा धान्याची कणसं तयार झाली आणि ती कापणी योग्य झाली तेव्हा मात्र तिला काळजी पडली. काळजी म्हणजे काय, चिंता. आपल्या पिल्लांना पंख फुटून उडायला येण्यापूर्वीच शेताचा मालक शेताची कापणी तर करणार नाही ना. आता तिला कोणती चिंता पडली, की आपल्या पिल्लांना पंख फुटले पाहिजेत तरच ती उडू शकतात आणि दुसरीकडे जाऊ शकतात. ती ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होण्यापूर्वीच किंवा पंख उडवण्या इतकी त्यांच्यामध्ये ताकद येण्यापूर्वीच जर शेताची शेतमालकानं कापणी केली तर काय होईल आपलं, अशी तिला सतत
काळजी होती किंवा चिंता होती. म्हणून ती दररोज बाहेर पडताना आपल्या पिल्लांना सांगे, बर का लेकरांनो, लेकरांनो म्हणजे मुलांनो, कुणी शेतावर आला आणि कापणीबद्दल काही बोलला तर ते लक्षपूर्वक ऐका व मला सांगा. लक्षपूर्वक म्हणजे नक्की काय सांगतात हे नीट लक्ष देऊन ऐका. एकदा त्या शेताचा मालक आपल्या मुलासह शेतावर आला व त्याला म्हणाला, शेत आता कापायला झालंय, उद्या आपल्या मित्रांना सकाळीच कापणीसाठी शेतावर येण्याचं आमंत्रण दे. तो काय म्हणाला की शेत आता कापायला झालंय, त्यामुळे उद्या सकाळीच आपल्या मित्रांना कापणीसाठी शेतावर येण्याचं आमंत्रण दे. त्यामुळे काय झालं, त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं आणि सांगितलं. आपल्या पिल्लांनी लावी पक्षिणीला सांगितलं की काय झालं ते सांगतो, की आज शेताचा मालक आला होता. संध्याकाळी त्यांनी आपल्या आईला सांगितलं की आज शेताचा मालक आला होता आणि त्यानं सांगितलंय की आपलं शेत आता कापायला झाले, त्यामुळे उद्या सकाळीच आपण आपल्या मित्रांना कापणीसाठी शेतावर बोलवूया.